नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अजूनही बरेच उमेदवारांचे ड्रॉप कॉपी आहे. अशा उमेदवारांसाठी अजून देखील लॉग इन चालू आहे. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेला 10% आर्थिक आरक्षण हे शिक्षक भरतीमध्ये लागू असेल किंवा नाही याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर ड्रॉप कॉपीसाठी 8 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढमध्ये आपले फॉर्म आपण सर्टिफाय करत होतो. परंतु अजूनही बऱ्याच मुलांचे ड्रॉप कॉपीमध्ये फॉर्म असल्यामुळे लॉग इन सुरू आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर कोणी ड्रॉप कॉपीमध्ये असेल व त्यांनी फॉर्म सर्टिफाय केला नसेल तर आत्ताच करून घ्या. कारण ही शेवटची संधी असणार आहे. यापुढे कुठल्याही प्रकारे मुदतवाढ मिळणार नसून ड्रॉप कॉपी असलेल्यांनी आत्ताच सर्टिफाय करून घ्यावे. जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण पुढे भविष्यात येणार नाही. ड्रॉप कॉपी असलेल्या उमेदवारांनी मोझिला फायरफॉक्स हे ब्राउझर वापरावे. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जावे व लॉग इन होऊन आपला फॉर्म अपडेट करावा व सर्टिफाय करावा. सर्टिफाय केल्यानंतर आपला फॉर्म सर्टिफाय झाला असेल व आपण प्रिंट देखील काढू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने ही शेवटची संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला फॉर्म जर ड्रॉप कॉपीमध्ये असेल तर आत्ताच सर्टिफाय करून घ्या. केंद्र सरकारने 10% आर्थिक आरक्षण जाहीर केले व ते लागू सुद्धा केले. त्यानंतर गुजरातने देखील आपल्या राज्यामध्ये ते लागू केले. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10% आर्थिक आरक्षण लागू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात 10% आर्थिक आरक्षण हे भरतीमध्ये लागू केले जाईल किंवा नाही याविषयी अजून संभ्रम आहे. परंतु आर्थिक आरक्षण लागू करण्यासाठी अजूनही राज्याला काही तरतुदी कराव्या लागतील. त्या तरतुदी करण्यासाठी किमान 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. जर शिक्षक भरतीची जाहिरात ही त्या अगोदर आली तर शिक्षक भरतीमध्ये हे आरक्षण लागू नसेल. कारण आपली जाहिरात त्या अगोदर आलेली असेल. त्यामुळे शिक्षक भरतीची जाहिरात जर 22 जानेवारीला आली तर आर्थिक आरक्षण हे यामध्ये लागू नसेल व भरती ही सुरळीतपणे पार पडेल. तसेच हे आर्थिक आरक्षण शिक्षक भरतीमध्ये लागू केले जाईल याविषयी कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची जाहिरात लवकर आली तर शिक्षक भरती ही लवकर फेब्रुवारी अखेरपर्यंत होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा. जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.